अॅट्रॉसिटीचे गुन्हे हे सर्रासपणे दाखल केले जायचे हे काही अंशी खरं आहे। एखाद्याने शिवी दिली असं म्हणून जरी आपण पोलीस स्टेशनला गेलो तर आपल्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हायचा, परंतु याचा काही ठिकाणी गैरवापर निश्चित झालेला आहे हे नाकारता येत नाही। जय भीम, जय संविधान। मी दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना। आपल्या सर्वाला माहीतच असेल, काल परवा या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेमध्ये अॅट्रॉसिटी संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं, त्यांनी असं काही बोलले की त्यांच्या बोलण्यामुळे सगळा आंबेडकरी समाज आरोपीच्या पिंजऱ्यात उभा झालेला आहे। त्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटचा मी भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी जाहीर निषेध करतो। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट बौद्ध समाजाचे, त्यांनी समाज हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले। ही गोष्ट मला समाधान देणारी असली तरी पण आपण कदाचित ती म्हण ऐकली असेल, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोत्याच काळ। दुसऱ्याला खुश करण्यासाठी घरच्याच माणसांनी स्वतःच्या घराला आग लावल्यासारखा हा प्रकार आहे। दुसरी एक म्हण आहे, घर का बेदी लंका जाळे। स्वतःचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी शत्रूला माहिती पुरवणे, अशा प्रकारचं संजय शिरसाटचं स्टेटमेंट आहे। नेमकं स्टेटमेंट काय, थोडा तुम्ही सामाजिक न्याय मंत्र्याचा व्हिडिओ ऐका। सभापती महोदय, पूर्वी अॅट्रॉसिटीचे गुन्हे हे सर्रासपणे दाखल केले जायचे हे काही अंशी खरं आहे। एखाद्याने शिवी दिली असं म्हणून जरी आपण पोलीस स्टेशनला गेलो तर आपल्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हायचा। आता गुन्हा दाखल केला की तातडीने आरोपीला 24 तासाच्या आत अटक झाली पाहिजे असं सुद्धा पूर्वी नियम होता आणि त्या पद्धतीने अटक काही लोकांना केली जायची, परंतु याचा काही ठिकाणी गैरवापर निश्चित झालेला आहे हे नाकारता येत नाही। म्हणून आता शासनाने त्या कायद्यामध्ये जो काही बदल केलेला आहे त्या बदलामध्ये काय सांगितलंय की तुम्हाला तुमचा एफआयआर नोंदवता येईल, परंतु अटक करण्यापूर्वी जो आयओ असेल तो त्याची खात्री करेल। आता एफआयआर नोंद झाला, आयओने खात्री केली, त्याला पोलीस स्टेशन मध्ये त्याला तातडीनं त्याचा जर तो चुकीचा गुन्हा दाखल केला असेल तर पोलीस स्टेशनला तातडीने तुम्हाला तो 169 ज्याला काय आपण म्हणतो, कलम 169 मला वाटतं त्याचं, तर ते समरी ही समरी तो पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा देतो आणि त्याच्यानंतर पहिली जी काही कोर्टामध्ये जेव्हा प्रकरण येतं त्या टायमाला ती समरी त्याला लावल्या जाते आणि ती केस विड्रॉ होते। परंतु माझं तो त्याच्याही पुढे जाऊन सांगणं आहे की असे चुकीचे गुन्हे कुणावर दाखल होऊ नये। अन्याय झाला असेल तर निश्चित झाला पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, परंतु जर कोणी असं करत असेल तर त्याला सुद्धा कायद्यामध्ये काय करता येईल का यावर शासन सुद्धा निर्णय घेईल। परंतु आता तातडीने अटक करण्याची जी काही पूर्वीची पद्धत होती ती आता थांबलेली आहे। त्याचा मला वाटतं आता समाजामध्ये हे जे काही अॅट्रॉसिटीचे गुन्ह्याचे प्रमाण त्याच्यामुळे कमी सुद्धा झालेलं आहे। बघितलं त्या व्हिडिओमध्ये विधान परिषदेमध्ये बोलत असताना ते असं म्हणतात की पूर्वी अॅट्रॉसिटीचे सर्रास गुन्हे दाखल व्हायचे। मी सामाजिक न्याय मंत्र्याला सांगतोय अत्यंत चुकीचं आहे। अरे पूर्वी गुन्हा दाखल व्हायचा नाही, राजकारणाचा दबाव, अधिकाऱ्याची मानसिकता बघता अॅट्रॉसिटीची 90% गुन्हे दाखलच होत नसते। अरे म्हणून तर एप्रिल 2016ला मोदी सरकारने अॅट्रॉसिटीचा कायदा संसदेमध्ये पास केला आणि तो अत्यंत कडक केलेला आहे। पुढे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट असं म्हणतात की पूर्वी शिवी जरी दिली तर अॅट्रॉसिटी दाखल व्हायचं, हे अत्यंत चुकीचं आणि बेजबाबदार वक्तव्य आहे। सामाजिक न्याय मंत्र्याला अॅट्रॉसिटी कशामुळे होते याचं भान नसणं म्हणजे खरं बघितलं तर फार मोठं दुर्दैव आहे। कारण अॅट्रॉसिटी ही शिवी दिल्याने नाही तर जातीवाचक शिवीगाळ केल्याने अॅट्रॉसिटी दाखल होत असतं। यासाठी तुम्हाला माहित असेल 19 जानेवारी 2026 एक सुप्रीम कोर्टाचं अत्यंत महत्वाचं जजमेंट आहे। त्याचे न्यायमूर्ती होती JB पारडीवाला आणि आलोक आराध्य या 2 जजच्या खंडपीठाने अॅट्रॉसिटी केव्हा दाखल होतं यासाठी त्यांनी दिलेलं जजमेंट आहे की शिवी दिल्याने अॅट्रॉसिटी नाही तर जातीवाचक शिवीगाळ केल्याने अॅट्रॉसिटी दाखल होतं। साधं भानही सामाजिक न्याय मंत्र्याला नाही।
पुढे ते विधान परिषदेमध्ये बोलताना असं म्हणतात की पूर्वी अॅट्रॉसिटी दाखल झाल्याबरोबर 24 घंट्याच्या आत अटक करणं हा नियम होता, बंधनकारक होतं, हेही चुकीचं आहे. अरे पूर्वी ते एकतर अॅट्रॉसिटी होत नव्हती, झाली तर अटक तर सोडून द्या. कारण त्या संदर्भात 20 मार्च 2018 सुप्रीम कोर्टाचे व्ही ललित आणि ए गोयल या दोन जजच्या खंडपीठाने जो निर्णय दिला होता त्यात त्यांनी सांगितलं अॅट्रॉसिटीमध्ये तात्काळ एफआयआर दाखल करायचा नाही, तो चौकशीवर ठेवायचा. गुन्हा दाखल झाला तो वरिष्ठांची परवानगी घ्यायची आणि अटक जर झाली तर त्या जामीन सुद्धा मिळेल. आणि असं असताना हे म्हणतात की तात्काळ अटक दाखल व्हायची, दिशाभूल करणारी ही विधान परिषदेला माहिती देतात आणि समाजाची दिशाभूल करतात आणि इतर लोकांची सामाजिक न्यायमूर्ती दिशाभूल करतात. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. परत ते विधान परिषदे म्हणतात की अॅट्रॉसिटीचा गैरवापर व्हायचा, हे तर अत्यंत चुकीचं बेजबाबदार वक्तव्य आहे. अनुसूचित जाती जमातीच्या लोकांची तर आहेत, त्यातल्या त्यात जागृत असलेला आंबेडकरी समाजाची बदनाम करणारं वक्तव्य, याचा मी सुद्धा परत एकदा जाहीर त्या समाज कल्याण मंत्र्याच्या या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. कारण ते अॅट्रॉसिटीचा गैरवापर म्हणतात, इतर लोकांच्या नजरेमधून अनुसूचित जातीच्या लोकांना खास करून आंबेडकरी समाजाला पाडण्याचं काम करतात. त्या सामाजिक न्याय मंत्र्याला माझा पहिला प्रश्न आहे, का हो ज्या भारतीय दंडविधानमध्ये ज्या कलमा होत्या, आताच्या भारतीय न्याय संहितामध्ये ज्या कलमा आहेत, याचा गैरवापर होत नाही. उदाहरण द्या जातं विनभंगाची 354 आणि आताची 74 असेल. शासकीय कामात अडथळा, पूर्वीचं भारतीय दंडविधान आताचं भारतीय न्याय संहिता 32 असेल. मर्डरच्या बाबतीत पूर्वीचं 302 आणि आताचं 103 असेल. हाफ मर्डरच्या बाबतीत पूर्वीचं म्हणजे भारतीय दंडविधान 307 आणि आताचं भारतीय न्याय संहिता 109 असेल. महिलांची मानसिक व शारीरिक त्रास देणे पूर्वीचे 498 आणि आता 84 असेल. हुंडाबळी पूर्वीचं 304 असेल आणि आता 80 असेल. आणि अशा म्हणजे सगळ्याच कलमाचा गैरवापर होत नाही. माझ्या माहितीनुसार प्रत्येक कलमाचा, पूर्वीचं भारतीय दंडविधान असेल की आताची भारतीय न्याय संहिता असेल, कायदा कोणताही असेल, 10 ते 15% प्रत्येक कलमाचा गैरवापर होत असताना मग अॅट्रॉसिटीला टार्गेट का? कशा माध्यमातून आंबेडकरी समाजाला, अनुसूचित जातीच्या समाजाला बदनाम करण्याची सामाजिक न्यायमंत्र्यांनी सुपारी घेतली का? हा माझा त्यांना जाहीर सवाल आहे. मला तर असं वाटतं असं बोलल्यामुळे 100% आरएसची सुपारीच घेतलेली आहे. याही पुढे जाऊन एकदम अज्ञानपणासारखं, डोक्यावर पडल्यासारखं, सुपारी घेतल्यासारखं बेजबाबदार पुढे वक्तव्य करतात आणि ते म्हणतात की आता अॅट्रॉसिटीमध्ये शासनाने बदल केलेला आहे. जर चुकून एफआयआर नोंद झाला तर मग अटकच नाही, त्याची चौकशी होईल. मग आयोग अर्थात तपास अधिकारी त्याचा तपास करतील. त्यांना अॅट्रॉसिटी खोटा आढळला तर कलम 169 पूर्वीच्या अंतर्गत बी फायनल करतील, म्हणजे कोर्टात दाखल करतील. बी फायनल म्हणजे तो गुन्हा रद्द करणे. सामाजिक न्यायमंत्री पदावर बसलेला संजय शिरसाट नावाचा मंत्री किती बेजबाबदार बोलते हो. शासनाने बदल केले, मला सांगायचं अॅट्रॉसिटी हा केंद्र सरकारचा कायदा आहे, यात राज्य शासनाला बदल करण्याचा अधिकारच नाही. मग खोटं का बोलतात? एफआयआर नोंद झाली म्हणलं तरी अटक नाही म्हणतात, चौकशी नाही म्हणतात, बी फायनल करावं लागतं असं ते म्हणतात. मला त्यांना सांगायचे अत्यंत चुकीचं आहे. कारण अॅट्रॉसिटीच्या बाबतीत परत एकदा 10 फेब्रुवारी 2020 जजमेंट आहे. अनिल मिश्रा न्यायमूर्ती विनीत शरण, न्यायमूर्ती रवींद्र भट या 3 जजच्या खंडपीठाने सांगितलं अॅट्रॉसिटीमध्ये अटक हा नियम आहे. जामीन हा अपवाद आहे. अपवाद प्रत्येक क्षेत्रात असतो. तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश BR गवई, के विनोद चंद्रन आणि एनवी आजेरिया या 3 जजच्या खंडपीठाने
त्यांनी सांगितलं अट्रॉसिटीमध्ये अटक करणं बंधनकारक आहे, त्यात चौकशीच नाही. जामीनदाराचा प्रश्नच नाही. आणि मुळात जो अट्रॉसिटी ऍक्ट जो आहे त्यातील प्रकरण 5 संकीर्ण नावाचं प्रकरण आहे, त्यात कलम आहे 18 मध्ये सांगितलं जामीन नाही आणि 18A मध्ये सांगितलं चौकशी नाही, अटक करणे बंधनकारक आहे. असा स्पष्ट अट्रॉसिटी ऍक्ट असताना, अनेक जजमेंट सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट असताना संजय शिरसाटनी विधान परिषदेला चुकीची का माहिती दिली? अशा पद्धतीने अनुसूचित जातीच्या, जमातीच्या आणि आंबेडकरी समाजाला बदनाम करण्याचं का सुपारी घेतली? इतर समाजाच्या नजरेत अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना, खास करून आंबेडकरी समाजाला पाडण्याचं काम संजय शिरसाट यांनी केलं. याचे उत्तर मागण्याची वेळ आलेली आहे. म्हणून मी शासनाकडे मागणी करतो की अशा बेजबाबदार व्यक्तीला तंबी देण्याचं काम करावं. सामाजिक न्याय मंत्री आहेत, ते तर समाजालाच बदनाम करण्याचं काम करतात, तर न्याय केव्हा देतील? हाही मला पडलेला प्रश्न आहे. भविष्यात मी संजय शिरसाट यांना सांगू इच्छितो की आपण बेजबाबदारीनं बोलावं. जर बोलत नसेल, शासनाने त्यांना तंबी द्यावं, वेळपलीचं पदावून काढावं. अन्यथा आंबेडकरी समाज त्यांना जागेवर आणल्याशिवाय राहणार नाही. भीम टायगर सेना जागेवर आणल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या ठिकाणी सांगतो. जय भीम, जय श्रीराम.